घाळंदीतले मालक म्हणतात राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत. स्फटिकाच्या शिळेवर बशील पाय धुण्यासाठी पाणी आणलं मतकुंभात. सर्व पात्राम पवित्रयो मतकुंभाती पात्रयो सर्व पात्राम पवित्रयो नैवम हेम पात्रेषु. सोन्याचं पात्र मातीच्या पात्रा इतकं पवित्र नाही. म्हणून सज्जनांनो, विश्वातला कुठला जरी माणूस मेला तर मातीच्याच गाडग्यात इस्तून येते. आतापर्यंत लय कोट्याधीश मेलेत. काही जे आगिऱ्या करतील, पैसे अंगावर उधळीतील मड्याव, पण इस्तू सोन्याच्या गुंडीत नेता येत नाही टपऱ्याला. बापाची जी आगिरी आहे का आपल्या धर्म सिद्धांत आहे. 25 कोटीचं घर बांधा, वास्तुपुरुष सोन्याचा, पण वास्तुपुरुष ठेवण्यासाठी मातीचंच बोळकं लागतंय. 1000 कोटीचं मंदिर बांधा, पण कलशाला अभिषेक करावा लागत असतो वरून. 81 बोळके मातीचेच लागते. सोन्याचे आणतील काही काही, आम्हाला द्यालेत लोक सोन्याची पिल्ट. कुंदनबुवा देवाला कोण देणार नाही, गोरखबुवा नाही चालत. मातीचं पात्र इतकं पवित्र, हात घातला पात्रात, पाणी मर्यादेपेक्षा जास्त थंड वाटलं. विवेक किती होता बघा लोकांना. जास्त शिकलेले कमी शिकलेल्यांना येडपट समजितेत, अशा जास्त शिकलेल्या अतिशहाणापणा करणाऱ्या हलकटाईने थोडं लक्षात घ्या. राग आला तर कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पाठ्याला 36 गाव काय घे नाही त्याच्यावर. पानशेटपणा ज्याला आवडत असेल ते घे, तुला कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं तर रिकामा नाही. शबरी शिकलेली नव्हती, पण विवेक किती होता लक्षात घ्या. माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली एखादी माऊली शिकलेली नसेल, पण नवरा थकून आल्याच्या नंतर त्याचा शिन भाग कशाने जातो, गरम पाण्यानं हातपाय धुतल्या जातोय, हे जुन्या बाईला विचारावा. आपल्याला पाणी गरम दिल तर अण्णान पाय धुवायला, गरम दिल तर अण्णान गरम. शबरीच्या लक्षात आलं, आबा भगवान थकून आले, चालत आले. विमानात नव्हता आला, चालत आलता. भारीच्या गाडीत नव्हता आला, लोकांनी दिलेल्या पाकिटावर. चालत आलता, चालत आलता, चालत. आणि थकून भागून जंगलातून काठ्याकुटीतून आलेल्या देवाचे पाय गरम पाण्याने धुवा. शेकुटी पेटवायला वेळ लागल, तितका वेळ थांबल का? म्हणून पोटातल्या जठराग्नीला सांगितलं, डोळ्यातून येणारे अश्रू कधीच थंड येत नसतात. ते आनंद अश्रू असू मृदंगाचार्य, की ते दुःख अश्रू असू गरम कोमट येतात. पण शबरीनं जठराग्नीला सांगितलं, अरे आयुष्यभर मालकाचं चिंतन केलंय, जरासा तापणार रे. आणि डोळ्यातून गरम पाणी येत होतं, आणि त्या गरम कोमट पाण्यानं पंढरपुरातल्या मालकाचे जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्राचे पाय धुतले. विश्वात 2च लोक आहेत, देवाचे पाय धुतले शबरीनं आणि देवानं पाय धुतले सुदाम देवाचे. तिसरा जर कोणाला सापडला तर मी त्याला गुरु करतो. मधला विषय ओझरता सांगतो. शबरीच्या डोळ्यातलं पाणी देवाच्या पायावर पडलं की ते पाणी पांढरं शुभ्र पाणी असतं डोळ्यातलं, पण पायाला घासून खाली आलं की ते पाणी लाल होत होतं. असं का? शिकलेलं नव्हती बरं. असं का? वाकून पाहिलं, पायाला जखमा झालते, जखमा झालते. विचारलं, प्रभू चपला घालायला पाय द्यायचेत, बुट घालायला पाय द्यायचेत का पायच द्यायची नाही? तुझ्या हातात येत नाही, हे तुझ्या हातात येत देवा, मग तुला बूट चप्पल का नाही? तर देवाने सांगितलं, माय मी पितृ आज्ञे करता बिना चपलाचा वनवासी. माझ्या वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी मला सांगितलंय, तुला 14 वर्ष बिना चप्पलचा वनवासी. दुःख वाटलं, हे नियती.
सृष्टीचा चालक आहे, या विश्वाचा मालक आहे तो सुद्धा जीवदशेला आल्याच्या नंतर नियतीचा फटका त्याला सुटत नाही. काय माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाला जखमा झाल्यात, सहनच झालं नाही. त्याचे येणे जाणे, शबरीनं प्राण सोडला. ठिकाण कोणतं दिलं माहितीये? गोलोकातलं. गोलोकातली खुर्ची मिळाली. अधिक मासात वर्णन आलं गोलोकाचं. गोलोकातली खुर्ची भेटली. 19च खुर्च्या, 17 पुरुष बसलेले आहेत आणि एकटी माझ्या भारत देशातली एक पवित्र स्त्री एका खुर्चीवर एकटीच बसली. माझ्या माईंनो, तुम्ही फार मोठे आहात, फार मोठे आहात. आपले लेकरं घडवा, आपल्या लेकराला संस्कार द्या. ते भारतातले तारे म्हणून चमकतील, भारताचे हिरे म्हणून चमकतील. थोडस लक्ष द्या. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायातले आहात तुम्ही. भंगाऱ्याला डोक्यावर घेऊन नाचू नका. मोडन मान तुमची एखादीची. मोडन मोडन मोडन. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेला परमार्थ पहा. सुरुवातीला जी गोष्ट गोड वाटती का ती जीव घेत असती. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, माशा धरणारा माशा त्या गळाला कणकीचा गोळा लावतो. ते आमिष गोड वाटते. आमिषाची आशा गळगिळे माता, आमिषाची आशा गळगिळे माता. उठोनिया गला मरण पावे, उठोनिया गला मरण पावे. तोंडाला त्याला इतकी वाटत होती की मला 10-20 वर्ष खाचच काम पडणार नाही आज. इतका धाव घालतो मासा. कणिक तशीच इथंच अडकलेली राहते सज्जनो, आणि तिच्यातला तीक्ष्ण गळा आत जातो, घसा फुटतो, मरून जातो. अशी बाकीची आमिष दाखिणारी नाटके आहेत. घसा फुटून मरतान, जीवन मातीत जाईल. या आमिषाच्या नादी लागू नका. आपलं सांभाळा, आपलं जतन करा. तुका मैने तुम्ही चला याची वाटे, भरवशान भेटे पांडुरंग, भरवशान भेटे. तुका मैने तुम्ही चला याची वाटे, भरवशान भेटे पांडुरंग, भरवशान भेटे. याच्याकरता विनंती केली. तुमच्याच जन्माला आलेली एका भारत देशातली सामान्य कुळातली स्त्री गोलोकातली एक खुर्ची प्राप्त झाली. तिला 1-2 दिवस त्रास दिला असेल तिथल्या लोकांना. आपल्याकडं देतात लोक त्रास, आणि त्यातली त्यात राजकारण्यापेक्षा आपली राजकारणी झाले. बाबा नंबरी झाले, नंबरी झाली. मी तर म्हणतो राजकारणातले स्टेजवर शिव्या देतात आणि धाब्यावर एकूण एकाचे बिल देतात. आपले स्टेजवर गोड बोलत आहेत. म्हणजे मी आबाचं वर्णन कीर्तनात करायचं आणि तिकडे गेल्यावर म्हणायचं काय येतं ते आब्याला. गिरगावच्या बाळ्या, तुला यम इतका हानीन बेट्या, तू इंचभर जागा ठोणार नाही लाल करायची.
कीर्तनात वर्णन करतो माघारी चेष्टा करतो सुंबळ्या थोत्तर फटूस तरी हानीन तुला. अण्णा बेजार केला असेल तिला, केला असेल बेजार केला असेल. एका साधून बाकीच्यांना गप्प बसवलं आणि सांगितलं ऐका, इथे येण्यासाठी विमान चालत नाही, इथे येण्यासाठी प्रभूचा हात लागतंय. आणि प्रभूचा हात जिला मदत करतोय ती बाई सामान्य नाही. तिला विचारा साधना काय केली. 18च्या 18 लोकांनी साधना विचारली. त्यावेळेला डोळ्यातून पाणी आलं. महाराज तुम्ही साधना केली नखाच्या चुंबळी होईपर्यंत. असे काही महाराज, महाराज तुम्ही साधना केली जटा 80 फूट वाढूस तर. महाराज तुम्ही जटा नखाच्या चुंबळी झाल्या, हात वरी धरल्याच्या नंतर 10 छत्र्यासारखी नख, छत्री धरतो ना आपण पावसात, जशा 10 छत्र्या अशा नखाच्या चुंबळी. किती साधना केली असेल बाई. आम्ही अशी साधना केली, आम्हाला 18 लोकांना ह्या खुर्च्या मिळाल्या. पण तू काय केलंस? मी फक्त रामनामाची साधना केली. मग हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या साधूलाही ती खुर्ची मिळत नाही. आताच आयुष्य कमी आहे बरं का. पूर्वीच्या काळात आयुष्य आस्तिमय होतं, आस्तिमय. बघा जाण पुराण घरी गेल्यावर यायनं कशाला बघायचे हो, आपल्या यानं पुराण बघायला पाहिजे हो. आणि आमची नीट करायची असतील तुम्हाला तर तुम्ही पुराण पाठ करा, तेव्हा आमचे लोक कीर्तन नीट करतील. आता तुम्ही पाठ करा, तुम्ही पाठ करा पुराण, तेव्हा आमची नीट रस्त्याने चलतील. नाही तर ते अशात म्हशीची काठी शेपुड्याला आणि शेपुड्याची काठी मेंढ्याला. अस्थिमय प्राण जोपर्यंत हाड आहेत तोपर्यंत माणसं मरत नव्हते. मग चर्ममय प्राण झाला जोपर्यंत त्वचा आहे तोपर्यंत. आता प्राणी अन्नमय. भाकर बंद केली की सोमळ्या मेलाच. 2 महिने पाऊस सारखा सुरू होता तवाच सांगायलो, आताच नाही. आता घंटाभर जरी पडला तरी सप्ताह सफल झाला. कानिपनाथांच्या चरणी दंडवत. उद्या मंडप वाढवा. पहिल्याच दिवशी येड्या बाळूला इतके लोक, उद्यापासून किती येतील याचा विचार करा. उद्याचा मंडप वाढवा, चटाया वाढवा, विनंती तुम्हाला. ऐक नाही अण्णा, येड्यालाच इतके लोक आलेत येड्या बाळू. आणि आजचं कीर्तनकार म्हणजे फक्त पात्र टाकायचं काम असतंय. उद्यापासून लाडू, गुलाबजामुन, बासुंदी. पहिल्या कीर्तनकारान फक्त झाडून काढायचं, कुंदन व पतराई टाकायचं आपलं काम. उद्या मंडप वाढवा. काय सांगू लागलो आबा. हजारो वर्ष साधना करणारी लोक त्या खुर्चीवर बसली, त्या खुर्चीवर. मी फक्त रामनामाची साधना केली. 18च्या 18 ऋषींच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा अरे आम्हाला आता कळालं. कोणी लोखंडाचे चणे खाल्ले, कोणी अग्नी साधना केली. उन्हाळ्यात अग्नी पेटवायचा उत्तरेश्वर बापू भावताल आणि मधात मांडी घालून बसायचं. उन्हाळ्यात, हिवाळ्यात पाण्यात बसायचं, पावसाळ्यात बाहेर तपश्चर्येला बसायचं. एक वरी पाय करून खाली मुंडक करून ऊर्ध्वम येतो तपाम सिद्धियानाम पदायम प्रपटलेषु आंबरेस्तते वचाहा. आंबर म्हणजे आकाश, पद म्हणजे पाय. वरी पाय करून खाली मुंडके करून तपश्चर्या केली. निगळली या पाका ते घ्राणमेवचे निका. घ्राणमेवचे म्हणजे नाक, पाक म्हणजे स्वयंपाक. खाल्लेला स्वयंपाक जे काय असेल ते प्रसाद उलट टांगल्यावर नाकावाट वापस. अशा साधना केल्या. त्यावेळेला खुर्ची भेटली. माय आम्हाला आता कळालं की रामनामात किती ताकद आहे. आम्ही एवढ्या साधना केल्यावर खुर्ची भेटली. तुला नुसत्या रामनामानं ही जागा भेटली. ही रामनामातली शक्ती आहे. म्हणून प्रकाश भाऊ पहिल्या कडव्यात कृष्ण नाम कृष्ण
सज्जनानो ही रामनामातली ताकद आहे. म्हणून आळंदीतल्या मालकांनी शब्द खर्च केला, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. कृष्ण नावातली ताकद सांगतो. तत्पूर्वी आवाज द्या दादा मोठ्या श्रद्धेने. अरे इथल्या परमार्थाने प्रवेश केला. या नगरीतल्या परमार्थ आणि 25व्या वर्षात पदार्पण केलं, प्रवेश केला. 25वं वर्ष आहे. दरेगाव नाव गोड सात्विक सदाचारी दरेगाव. येताना विठ्ठल अण्णांना म्हणलं किती सुंदर मारुतीरायाचं बजरंग बलीचं मंदिर आहे. विशाल अशी सुंदरशी मूर्ती मारुतीरायाची, फार मोठी, फार. बाहेर पूर्वेला सकाळी सकाळी सूर्योदय व्हावा असे बाहेरच गणपती बाप्पा आहेत. विशाल काय आहेत ना चंद्राचे गणपती बाप्पा, खूप मोठं सुंदरसं. येताना एक दोन मंदिरं दिसली पण ते काही कल्पना नाही कशाची. मारुतीरायाचं लक्षात आलं. इथे ओम श्री चैतन्य कानिपनाथांचं अधिष्ठान, जाज्वल्य अधिष्ठान. या परिसरातलं सर्वांच्या अंतःकरणातलं एक गोडसं ठिकाण. सद्गुरु कानिपनाथाच्या कृपा आशीर्वादाने, वैष्णवातले शिरोमणी मारुतीराय यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 25 वर्षापासून तुम्ही साधना करता. रौप्य महोत्सव आहे. गावात आबा जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. नाव मला पाठ नाहीत, नाव पाठ करायला मला काही तुमची ग्रामपंचायत लढवायची नाही. नाव सगळ्यांची घेतली अशी ग्रहित करा. मृदंगाचार्य दिनेश महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य सोमनाथ महाराज असतील. या महाराष्ट्राच्या मातीला गायन क्षेत्रातील लाभलेली बुलंद तोफ, या परिसरातलं अत्यंत एक नाविन्यपूर्ण गायन क्षेत्रातलं रत्न, महाराष्ट्रातला कानाकोपरा ज्यांनी पाहून आलेत असे आदरणीय हरिभक्तीपरायण जगदाळे आबा. आजच्या तारखेच्या संदर्भात विठ्ठलांना आदरणीय जगदाळे आबा संपर्क करत होते. आबा तुमच्यामुळे इथे येण्याचा गावकऱ्यांनी तुम्हाला नमूद केलं, तुम्ही संपर्क केला, या पवित्र अधिष्ठानाचं दर्शन झालं. आबा तुम्हाला धन्यवाद. याच परिसरातलं गायन क्षेत्रातलं फार दिवसापासून माझी भेट आहे आमचे प्रकाश महाराज हरिभक्तीपरायण, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. आज आनंदाचा योग आहे. आज एक नवीन रत्न पाहायला भेटलं, कुंदन महाराज. याच्या अगोदर कधी भेट नाही झाली. फिरत जावं माणसानं, शहाण्या माणसानं चांगल्या ठिकाणी फिरत जावा, रत्न सापडत असते. आदरणीय कुंदन महाराज गोड गोड आवाजावर प्रभुत्व, वारकरी संप्रदायातलं गोड व्यक्तिमत्व, त्यांनाही प्रणाम. या सप्ताहाला लाभलेले, वय जरी त्यांचं कमी असेल पण गोडसा मार्गदर्शक माणूस म्हणावा लागेल, आमच्या क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण वारकरी संप्रदायातलं रत्न गोरख महाराज. प्रांजळ मताची माणसं, त्यांनाही धन्यवाद. गोड ज्यांना प्रमाण खूपशे पाठ असतात. आबा छान प्रमाण म्हणते उत्तरेश्वर महाराज. चांगल्या चांगल्या महाराज लोकांच्या सानिध्यात भाजलेलं रत्न आदरणीय उत्तरेश्वर बापू, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. मला असं वाटतंय 3200 महाराज शिंगाडे बाबा याच्यावर नाव आहे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय श्री गुरुवर्य नवनाथाचार्य महंत गुरुवर्य कृष्णाजी अभयंकर, त्यांनाही प्रणाम. उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. येता येता अण्णांकडे, विठ्ठल अण्णांकडे विश्राम झाला. एवढा मोठा वयाचा टप्पा, दिवसभर व्याप असला तरी पण सोबत आले. अण्णांना धन्यवाद प्रणाम. चव्हाण सर आहेत, त्यांच्यासोबत बऱ्यापैकी आलेत. अंकाईचे शेजी बडे आलेत आणि खूप सर्वांचे चेहरे मला ज्ञात आहेत बऱ्यापैकी लोकांचे. फक्त आता नावं इतक्यांचे लक्षात ठेवणं शक्य नाही हो. काय काय वाचावं तेच सूत्र नाही हो. रोज नवगाव, रोज नवगाव, रोज नवगाव, तेच तेच जर सांगितलं तर कीर्तन बंद होते बाळ्या. म्हणून वाची जाय ना पुन्हा पुन्हा. पुराणं वाच, शास्त्र वाच, वेद वाच, काही प्रमाण वाच, मग तुला लोक मानत राहतील. हे बा, संपत्ती कमवणं पुरुषार्थ सांगितला, अभ्यास वाढवणं सुद्धा पुरुषार्थ आहे. अभ्यास वाढवणं सुद्धा पुरुषार्थ आहे.
पण संपत्ती चोऱ्या करून दुसऱ्याला दाबून अशी नाही कमवायची. हो. ती 1-2 पिढ्यात असा बुश करती, हा मग दगड उचलायच्या पण कामी ठेवत नाही. असो, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. सगळी महाराज मंडळी, चोपदार, तुतारीवाले, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना प्रणाम करतो. रामनामाचं नाविन्य शबरीच्या अधिकारातून आपल्याला कळालं. कितीतरी पुरावे देता येतील रामनामाचे, पण दोन्ही पुरावे महिलांचे देतो. रामनामाची प्रबळ शक्ती किती मोठी आहे ही लाहोर चित्र सशे धरणाऱ्या पोरीनं गोलोकात दाखवून दिली, त्या माऊलीनं दाखवून दिली. पण ही सामान्य कुळात जन्माला आलेली स्त्री आणि द्वापार युगात एक राजकुळात जन्माला आलेली स्त्री, तिचं नाव सांगता येईल? नाही 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 नाही. वरण वाहड्यावर खायला सुरुवात करायची. पोळी जरी आधी टाकली असेल तर वरण येऊस तर दम धरायची. तिचं नाव आहे द्रौपदी. विठाला 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 पांचाळ नरेशाची कन्या द्रौपदी आहे. काय कृष्ण नावात ताकद आहे. का म्हटले आळंदीतले मालक राम आणि कृष्ण. पुन्हा पुन्हा तुम्ही जितकी मला आशीर्वाद देताल त्याच्यावर पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करीन, पण एवढा ऐका. अफाट श्रीमंत राजाची कन्या आणि या पवित्र भारत देशातल्या वारकऱ्याची बायको. द्रौपदीला जे पती भेटले का ते वारकरी होते. वारकरी वारकरी हो, कारण पांडव हे भजन करणारी होती. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासे आळविते. पांडव वनवासात भजन करीत होते, त्या अर्थी वारकरी आहेत. वारकरी आहेत, वारकरी आहेत. याच्यातला एक व्यक्ती बघा, सगळं सांगायला मलाही शक्ती नाही, 2 तासाची मर्यादा आहे आपल्याला. पांडव हे तोंडानं भजन करीत होते म्हणून वारकरी नाही म्हणायचं कुंदन बुवा. पांडवापैकी अर्जुन नावाची व्यक्ती झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. झोपी गेल्या. जो निष्ठेनं साधनेत रतला का त्याला लायक संपन्न म्हणत असते. त्याला लायक संपन्न, त्याला लायक. माणसं दिसले की रामकृष्ण हरी आणि अंधार पाडा की दुसऱ्याच्या कान्या चोरी. गाई म्हशीला बांधतात त्याला कान्या म्हणतात का काय तुमच्याकडे? कान्याच. मेल्यावर एक ट्रॅक्टरची ट्रॉली कान्याच गावसाल्या त्याच्या इथं. म्हातारीन म्हणलं हे कस काय, त्या नादच होता दुसऱ्याच्या खोट्याच्या चोरायचा. आणि रामकृष्ण हरी बी म्हणत होते काय चवनात येऊन काय नाटकन काय हलकटपणा. निष्ठा निष्ठा असते. निष्ठा निष्ठी नाहीच या लोकांकडे. झोपी गेल्यावर अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते. आबा नवविदा भक्तीत एक रत्न होतं, त्या रत्नाचं नाव उत्तरेश्वर बापू उद्धव. आणि उद्धवाचा अहंकार जर कशानं जिरला असेल तर अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या जटा ज्या वेळेला हातात धरल्या का त्यावेळेला उद्धवाचा अहंकार जिरालता. याला म्हणतात वारकरी. उद्धवाला वाटायचं मी घरावर तुळशी पत्र ठुलय आणि देवाचं भजन करतोय, असं उद्धवाला जरासा गर्व होता, गर्व होता, गर्व होता. तो अहंकार निष्ठावंत वारकरीच घालू शकतात. हो,
आमच्यासारख्यानं पळ 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 लोक मानायलेत म्हणजे लय येडेवानी करू नको बाळ्या. एखादी शिवताना होशील. ज्यानं आयुष्य परमार्थात घातलंय कधी कधी त्याच्या पुढे मानवाकी जाय. एक वाक्य नीट लक्षात ठेवा सज्जनांनो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय का, ठीक आहे, श्रीमंत माणसं जवळ आल्यावर आबा किंमत द्यावी, पण श्रीमंताला किंमत देत असताना गरीबाचा अपमान जरी एखादा वक्ता करीत असेल तर त्याला उसातलं डुक्कर म्हणायचं. त्याला महाराज नाही म्हणायचं, त्याला उसातलं डुक्कर म्हणायचं. उसातलं डुक्कर ठीक आहे. एखादा पाया पडून तू 1000 रुपये देत असेल, तुला असेल तो गडगंज, पण एखादा व्यक्ती परिसरातलं एकही कीर्तन तुझं सोडित नाही, त्याच्याकडे पैसे द्यायला नाहीत, पण तुझ्या वक्तव्याचा श्रोता म्हणून तो साक्षीदार आहे. हो, तो तुझ्या कीर्तनातला भगवान शिवशंकर हे ध्यानात ठेवून बाळ्या. नाही अनादर करायचा सामान्याचा. उद्धवाच्या जीवनात ती अवस्था झाली आणि उद्धवाला वाटायचं बी फार मोठं आहे. 9विधा भक्तीतलं एक रत्न. मग उद्धव कोण्या भक्तीत मोडतोय ते घरी गेल्यावर बघा. गुत्त थोडं घेतलंय. करा तितकं काम करा करा. एखाद्यानं डाळण तांदूळ दिले असतील तर मीठ आणि हळद तर घरची टाकावं ना. हळद मीठ टाकलीच नाही म्हणून भातच शिजला नाही. अरे असं असतं कुठे. तितकं घरचं टाका. पान काय कुठल्या भक्तीत असतं. म्हणजे पांडव हे वारकरी आहेत. वारकरी आहेत पांडव. वारकरी आहेत. वारकरी आहेत. दुसरा एक मुद्दा सांगतो. 33 कोटी देवाच्या राजा इंद्र याच्या खुर्चीवर राजा बसल्यावर, कोणताही राजा बसू द्या हो, तो राजाला बसू देत होता, पण बसल्यावर खुर्ची धुत होता. राजा उठून गेला की खुर्ची धुत होता कुंदनबुवा इंद्र, पण अर्जुन वरी गेल्यावर इंद्र स्वतःची खुर्ची धुत होता आणि मग धुतल्यावर अर्जुनाला बसित होता. शचीने विचारलं, प्राणनाथा असं का हो का हो का हो. तर इतका संपत्तीनं पदाच्या बळावर फुगलेला इंद्र जरासं पद आल्यावर काचा खाली करीत नाहीत. हो, आणि पद गेल्यावर गुलपशाड झालीच्या पण पाया पडते. पद गेल्यावर बरं. आबा मी राजकारणाचं सांग ना, पण आपण कशाला इचकायचं आहे की नाही अण्णा. ते 222 पद एकट्याला. पाणी आलं टलटल डोळ्यात. आणि जयंतीची जयंताची आई होती शेची. प्रश्न करणारी माणसं लय अधिकारी असते आबा. ही शेची पुढची राधा आहे. राधा. राधा कोण आहे तर इंद्राची पत्नी आहे. पुराण वाचीला लक्षात येईल तुम्हाला. आणि पवित्र स्त्रीने विचारलं विठ्ठलांना, बाकीचे राजे बसल्यावर खुर्ची धुतल्यावर तुम्ही बसता आणि अर्जुन वरी आल्यावर तुम्ही बसलेली खुर्ची धुवून पवित्र करून देता, कारण का. नामधारक आहे. नामधारक आहे अर्जुन. नामधारक. असे निष्ठावंत वारकरी पती भेटलेली बाई. नामधारकांच्या जीवनात अडसर आला येत असतो. निसर्गाचा नियम आहे. नियम आहे निसर्गाचा. प्रारब्ध ही कुणाच्याही बापाला चुकलेलं नाही. त्याच्यात द्रौपदीचं काही चुकलेलं असं. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले नकळे पुढी
मिळून 6 कर्म होते. पहिल्यांदा मला 4च माहित होते, आता 6 माहित झाले. त्याच्यातलं अर्जुनाचं एक कर्म चुकलं होतं. विश्वातला कुठलाही पुरुष, थोडासा राग येऊ देऊ नका, पाठ केलेलं ताबा वयाची मर्यादा काही जरी असेल तर पुराण सांगायला काय लाजणार आहे. विश्वातला कुठला जरी पुरुष पाहिला कुंदनबुवा गोरखबुवा तर त्याला खोटे का होत नाही, पण स्तन येत. अर्जुनाला नव्हते. अर्जुनाचा पुरुषार्थ किती टोकाचा असेल पहा. आणि आज आपल्या संप्रदायामध्ये स्तन असणाऱ्या पुरुषानं साडी नेसली तरी पण त्याला निषेध मानते. नाचे जो कोंबडा तो होय ही जडा सप्त जन्म में, तो होय ही जडा सप्त जन्म में, तो होय ही जडा सप्त जन्म में, तो होय ही जडा सप्त जन्म में. भिकाच्या वेचे नाचे जो कोंबडा, नाचा वेचे नाचे जो कोंबडा, भिकाच्या वेचे नाचे जो कोंबडा, नाचा वेचे नाचे जो कोंबडा. ही जडा सप्त जन्म में, तो होय ही जडा सप्त तो होय ही जडा सप्त जन्म में, तो होय ही जडा सप्त जन्म में. बाबा, ज्या घोड्याला लगामन खोगीर नाही त्याच्यावर नवरदेवाला बसता येत नाही, मी मान्य करीन. पण खोगीरन लगाम लावून दिल्यावर जर नवरदेव म्हणला मी घोड्यावर मला बसताच येत नाही, तर तू लग्न करायच्या लायकीचा नाहीस. नाही नाही नाही, तुझी जागा कुठे हे सांगतील. मी कीर्तनात सांगू तर मग मात्र नाही कामात. लोक म्हणते बाळ्या लय शहाणा झाला. येठण घालून दिलं की जाऊ थांबला आहे की नाही उतरी शिरवा. मानावं लागेल का नाही? मानावं लागेल. अहो, सोबतच्या लोकांनी कीर्तनकाराला पोषक प्रमाण देणं म्हणजे ती कोटीची नोट आहे. कोटीची नोट आहे. ती 700 कीर्तनकार रस्त्यानं चालायला, नाही तर कोणीकडे मसडी दाम टोडायला लागला. याला शिव्याला आणि शिमग्याच्या तेलाला पिढ्या मातीत घालशील सुंबळ्या, काही नको बरगळ. परमार्थ सांग. बाकीचं ऐकायला लोकायला खपक्या मोबाईल आहेत, भितडावानी पाहते ना तुत्र घालू घालू. एक जण म्हणला लय हसायची मजा आली. मोबाईलात का कमी हसायचंय का? मी संचयचा कधी मध्ये पाहतो तर मला घंटा घंटा सुधरत नाही. आपलं नशीब खोटे, आपल्याला भारीचं नाही, पण आपला मोबाईल पतिव्रत आहे. याच्यात भंगार येत नाही, दुसऱ्यालाही काही जात नाही. तुमचे चुकीचे बटन दाबल्यावर काही काही ना तो लॉक लावून घेतलेत पप्याच्या माईनं पाहुणी. इथं बसलेल्या बाईला मी म्हणीन उद्यापासून तुम्ही नवऱ्याला एकच म्हणायचं, मोबाईलचं लॉक काढ. त्यानं जर इमानदारीनं लॉक काढून टाकलं तर समजायचं हिशोबात आहे. हा, नाही तर ऊसाचं पाणी एरंडाला चाललंय असं समजून घ्यायचं माझ्या माईनं. विठाला विठाला वाचा शास्त्र. काळाची गरज आहे, गरज आहे माझ्या सज्जनांनो. ज्ञानोबराय तुकोबरायच्या साधकांनो, पुस्तक विकत घ्यायचं काम नाही. मोबाईल मध्ये सगळं जग आहे. बघा गाथा, बघा ज्ञानेश्वरी, बघा रामायण, बघा महाभारत, बघा पुराण, बघा. मालकाने हा दोष सांगितला, तो सप्त जन्मी 7 जन्म. कोण? तुमच्या माझ्यासारखा वक्षस्थळावर ठिकाण असलेला, खोटं का होत नाही स्तन असलेला. अर्जुनाला नव्हतं, तरी बाई व्हावं लागलं, तरी बाई व्हावं लागलं, तरी बाई व्हावं लागलं. 12 महिन्यातले 3 दिवस सोडून दिले. 12 महिन्यातले 3 दिवस सोडून दिले तर 11 महिने किती दिवस वाले? तर 28, 29, 30 म्हणजे 11 महिने 27 दिवस अर्जुन बाई होऊन राहिले. ब्रह्मडा विराटाच्या घरी. कर्म सांगालो, कर्म कर्म. या प्रारब्धाच्या गतीमुळे
पांडवांच्या राज्याची दानादिन झाली. विटेवरच्या मालकाने एके दिवशी पांडवांना एक सप्ताह करायला लावला. सप्ताह करायला लावला. त्या काळात यज्ञ म्हणायचे. आता नाम यज्ञाचे, यज्ञाचे नाम यज्ञ. त्या काळात तो यज्ञ करण्याची पद्धत होती. का? त्या पात्रतेची लोक होते, त्या अधिकाराची लोक होती, त्या योग्यतेची लोक होती. म्हणून अग्नीत टाकलेलं अवदान ज्या देवाला टाकले त्या देवाला अग्नीच्या मुखानं प्राप्त होत होतं आणि ती देवता प्रसन्न होत होती. आपली हात त्या पात्रतेची पवित्र नाहीत. एक. दुसरी गोष्ट, त्या मंत्रशक्तीचा आपला अधिकार त्या योग्यतेचा नाही. नाही तर मंत्र चळे थोडा तो धडच होय वेडा. तरी धडच होय वेडा. सुज्ञ माणूस सुद्धा पागल होऊ शकतो. आपल्याला सोपा मंत्र सांगितला. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. रामकृष्ण नामाची सोपी साधना सांगितली. शक्य नाही बाकीच्या गोष्टी सांगणे. अहो बाकीच्या गोष्टी जरी तुम्ही पाठ करून सांगितल्या तर सहन करणाऱ्याची तरी ताकद लागल ना. सहन करणाऱ्याची तरी ताकद आहे का? शहाणपणा केला येतय मग का इतकं संस्कृत असतं का? या जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला, कलेक्टरला कळत नाही कुठं बसा. म्हणजे सहन करण्याची तरी ताकद आहे का कोणाला? मला असं वाटतंय माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या लक्षात आलं असेल नालायक लोक जन्माला येणार आहेत कलियुगात. म्हणून आगाऊपणा सहन करायची बी नाही आणि चांगलं बी सहन करायची ताकद नाही. त्याच्यापेक्षा सोपं सांगावं कलियुगी उद्धार म्हणून रामकृष्ण नामे. हे दोन याच्याकरता सोपं सांगितलं असेल. सोपं अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोडवाटे, गोडवाटे सुलभ बहुता गोडवाटे. कसं शक्य आहे ते अवघड करणं? नाही करू शकत. मला सांगा हत्तीच्या सोंडे सारख्या तुपाच्या धारा यज्ञात टाकल्या उपलब्ध बी असेल ना. आता मथऱ्याच्या पितराच्या दिवशी ओरिजिनल तूप भेटन डब्यातलं घ्यावं लागत. आणि ज्याचे तुपाचे कारखाने आहेत का त्याला माहीतच नाही कशाच्या दुधाचं तूप आहे म्हणून. तिकडे एसी मध्ये बसलेले आणि ऍडव्हर्टाईज करायला तिसरीच. आपल्याकडं जे उत्पन्न काढतो का ते ऍडव्हर्टाईज करीत नाही. खताची ऍडव्हर्टाईज करायला कोण? सिनेमातले लोक. बरोबर आहे का नाही? गजाईची ऍडव्हर्टाईज करायला कोण? बिल्डिंग बांधायच्या. हा यायला कसं कंपनीत तयार होते माहिती आहे का? नाही. पाणी द्यायच्या पाईपची ऍडव्हर्टाईज कोण करतंय? सिनेमातले लोक. चपलाईची ऍडव्हर्टाईज कोण लोक? तेच. दाढ्या करायच्या ब्लेडची ऍडव्हर्टाईज. खताची ऍडव्हर्टाईज करायला अण्णा शेतकरी पाहिजे. भरघोस पिकाची पाईपची ऍडव्हर्टाईज करायला शेतकरी पाहिजे. हे काय होतं माहितीये का? संन्याशाच्या गावात लुगड्याचं दुकान टाकलं कसं इकन सुंगड्या. गावात एकाला दिसत नाही दुकान चष्म्याचं टाकलं कसं चालेल? ते मूर्खपणाचं टोकेन ते. ज्याचं प्राधान्य त्याला द्यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी गोड होत असतात. चला पहिल्यापासून याच्यावर खेळ चाललाय. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी मंगधाका असना. आमची लोक अशी कीर्तनात टोले हाणते पण 5-50 हजार पाया पडून दिल्यावर दारूच्या दुकानदाराला पण चोंबाळते. आणि अशी वाईट संपत्ती कमवणारे जोडून या धन उत्तम व्यवहारे इतक्या शिव्या देतील. चांगल्या मार्गाने धन कमवा आणि त्यानं देशीचे पैसे तुला दिले तरी कीर्तनात घंटाभर त्याला चोंबाळून सोमळ्यात व्हा. त्याच्या पापानं तूही मरण.
बोले तैसा चाले वंदावी पाऊले. हे? पैसा असला म्हणजे कोणीकडे आपलं वाणी भरकटत जाऊ द्यायची. चुकीची गोष्ट आहे. चुकीची गोष्ट. वेळीच सावध झालं. माहित नसताना एखादी गोष्ट वर्णन केली असेल करू द्या, पण माहित झाल्याच्या नंतर मर्यादित वाणी राहिली पाहिजे. ही निष्ठावंत वारकऱ्यांची वाणी असते. परिस्थिती ढासळली, यज्ञ करायला लावला. काय यज्ञ थाटातला होता सज्जनानं. रामकृष्ण नाम, कृष्ण नावाची ताकद सांगा. राम नामाची ऐकली तुम्ही? कृष्ण नावाची ताकद आहे का? वेळ संपल्यावर सांगा आबा मला. बावीस दिवस यज्ञ राहिला. मीटिंग घेतली. मीटिंगचा मुख्य मालक पंढरपुरातला द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. मीटिंग घेतली. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती, द्रौपदी. भगवंतानं सांगितलं, धर्मराज आज भूदेवांची दुपारी मीटिंग घेऊन आलो. 1400 भूदेव होते. पांडवाच्या यज्ञामध्ये मंत्र म्हणण्यासाठी 1400 ब्राह्मण होते. 1400. प्रत्येक ब्राह्मणाला सोन्याचं ताट होतं जेवायला. पंक्ती किती उठत होत्या सांगू का? 43,832 लोक एका पंक्तीला. तितका मोठा सप्ताह कोण नाही केला पुन्हा. 43,832 लोक एका पंक्तीला गुणिले 14. 43,832 एका पंक्तीचे. अशा दिवसात 14 पंक्ती उठत होत्या. साखर किती लागत असेल घरी गेल्यावर सांगा. असा 1 वर्ष 35 दिवस यज्ञ चालला. एका ठिकाणी 64चं वाक्य आले. तो पुरावा सापड्यावर ते बी दम देऊन सांगत मी, पण पुरावा चांगल्या माणसाचा पाहिजे. नाही तर साध्या माणसाचा पुरावा सांगितल्यावर लोक पुरीत येत. लोक पुरतेत. हा तसं नाही सांगायचं. 1 वर्ष 53 दिवस एक पुरावा. मी सांगत होतो मागे. 1 वर्ष 35 दिवस अधिकारी व्यक्तीचा पुरावा आहे. इतक्या दिवस यज्ञ चालला. काय नियोजन असेल. मीठ कोणी वाढायचंय, भात कोणी वाढायचा, पोळ्या कोणी वाढायच्या, पात्र कोणी टाकायचे, हे सगळं असू दे. 22 दिवस यज्ञ राहिला आणि त्याच्यामधल्या 2 अधिकारी लोकांनी सांगितलं, ब्राह्मणांनी त्यांची नावं बघा महाभारतात. द्वारकाधीश, जगदानंद कंद जगतपती. 22 दिवस आपल्या यज्ञाची पूर्ण आहुती आहे, पण आमच्या 1400 लोकांना पूर्ण आहुतीचे मंत्र येत नाहीत. भगवंतानं सांगितलं, तुम्ही आधी का नाही सांगितलं? अहो 22 दिवस शिल्लक येत ना. ते कोणाला येतात? 4 लोकांची नाव सांगितले. त्याच्यापैकी एक नर्मदेच्या तीरावर आहे. जा म्हणे, घेऊन या. मग त्या नर्मदेच्या तीरावरल्या साधूला आणण्यासाठी 4 पैकी एक जाऊ द्या. एक साधू आणण्यासाठी प्रथमतः धर्म गेले वापस. अर्जुन गेले वापस. भीमदादा गेले वापस. तिघायची आहे ना. ही मंत्र पाठ असणारा महाराज न आल्यामुळे नकुलन सहदेवाने विचार केला, धर्मदादाच्यानं महाराज येत नाही, अर्जुनाच्यानं महाराज येत नाही, दादाच्यानं भीमदादाच्यानं महाराज येत नाही, आपल्या दोघायचं काय करू? आणि ते महाराज आणणं म्हणजे काय ग्रामपंचायतचा सदस्य थोडाच पळवायचा का सोसायटीचा मेंबर आणणार? महाराज आहे महाराज. बर तो महाराज आमच्यासारखा नव्हता ना पाकिटाव पळायला. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती तुमची नाही का? तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का राजे हो? तुमचे रानं मोठे करता आणि दुसऱ्याचं बारीक करता. मांद कोरण्यात नंबर पाहिला तुमचा. वाटेल ते प्रयत्न केले धर्मदादांना. महाराज म्हणले येऊ शकत नाही. अर्जुना तर काय सांगितलं असं राजे हो? अर्जुन सरळ त्या महाराजाला म्हणले, महाराज तुम्ही भक्ती कोणाची करतात? विष्णूची. विष्णू महाम्याव नाही. कोण होते विष्णू परमात्मा? अर्जुनाचे. विष्णू परमात्म्याची सख्खी बहीण अर्जुनाची नवरी. पुन्हा नातं मोहजडे. आपण जिथं पोरगी दिली आपण काय म्हणतो? आपले केस त्याच्या हातात आहेत.
असं म्हणत होते की नाही पहिली माणसं. मी अर्जुनाचा मेहुणा आहे, आपला कृष्ण परमात्म्याचा मेहुणा आहे मी अर्जुन. भगवान कृष्ण परमात्म्याची बहीण सुभद्रा माझी पत्नी आहे. महाराज तुम्ही माझं ऐकत नाही? नाही ऐकत नाही. काही काही ऑफिस मध्ये लेटर पॅड जमतो. लेटर पॅड मोठ्या पुढाऱ्याचा नेला की ते अधिकारी सही करीतो ना. पहिलं होतं, आता काय नाही. मला 27,000चा चेक होता. आलता एखाद्या वस्तूचा, ते आता कीर्तनात त्याचं नाव सांगून ये. काही काहीला कळाला असेल 27,000चा म्हणल्यावर कशाचा असेल तर. मग ती सही लागत होती ती एका व्यक्तीची. मी गेलो तर ते म्हणले नाही पेन आहे पण शिक्का नाही आज. आणि त्याच्यात पिशवीत मनभर शिक्के. मग माझ्या देखता मी दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर माझ्या देखता सही केली, शिक्का हाणला, तसाच चेक. ते म्हणलं महाराज कालही माझ्या सोबत होता पण 4,000 द्यावा लागते. म्हणलं मी महाराज आहे. ते म्हणले मग काय होतंय, तुम्ही महाराज असली मग काय झालं, मला लागेल ना 4,000 द्यावाच लागते. म्हणलं बरं. आमच्या प्रांतातल्या पुढाऱ्याच्या घरी गेलो. त्याने म्हणलं साहेब 27,000चा चेक आहे, त्या अधिकारी शासनाचा चेक आहे माझा, मला काही ते घरून द्यायला का काय. बरं ती ड्युटीला आहे, त्याचा त्याला पगार आहे, ते सही करीन. लगेच फोन लावला, ए अक्कल आहे तुला. त्या शिव्या दिलेल्या इथं सांगत नाही. आता त्या पुढाऱ्यानं त्याला इतक्या घाण शिव्या दिल्या की त्या चौथ्या पट्टीतल्याच होत्या. पेटीची बी पट्टी पडत होती, अशा शिव्या होत्या. लयच घाण शिव्या दिल्या. मी म्हणलं जाऊ द्याकडे नका का सही करीन, पण याचं डबळच वाजले. तरारलाच बाळू महाराजांनी गेला. म्हणलं हे सही करा. ते म्हणला महाराज मला साहेबानं शिव्या दिल्या का, तेव्हा तुम्ही तिथेच होतात. मी म्हणलो हो. मग ऐका ना, तुमच्या देखता साहेबानं शिव्या दिल्या आणि या बाई मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे. साहेबच म्हणले 5,000 घेतल्याशिवाय सही करू नका. म्हणून काही काम मोठ्याल्या पुढाऱ्याकडे घेऊन गेलेत ना, ते आपल्या देखता पुढच्या दटीत येत आणि आपण उठून गेल्यावर तेच सांगते चांगली वाट लावायची. तेव्हापासून मला त्या 27,000च कळालं. आपण भांडाव फक्त पंढरपुरातल्याला. आता विठाला विठाला मला सांगायचं याच्याकरता, पंढरपुरातल्या मालकाचा लेटर पॅड टाकला म्हाताऱ्या पुढे. ते आतमध्ये बसलेलं नको, बाहेर तर आलत नाही. अर्जुनाने लेटर पॅड टाकला. म्हाताऱ्याच्या आतमध्ये धोनी होती विठ्ठलांना, त्या धोनीत लेटर पॅड पेटीला आणि बाहेर फेकला. हे आमच्या काय कामाचं नाही, लेटर पॅड काय 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 चालत नाही आमच्या खुशी. अर्जुन म्हणले देवा ते आगावच महाराज आहे, त्यानं तुमच्या लेटर पॅडला नाही किंमत दिली. भगवान म्हणले भीम म्हणले मी आणतो. भीमाच्या बाहेर चालू लागले. तर भगवंतानं सांगितलं भीमदादा झाडं गिडं नाही उपटायचे 5-50. महाराज आणायचा. महाराज जायच्या. भीमानं आपली काय शक्ती विद्वत्ता काय दाखवायची दाखिली, पण महाराज काय मानित नाही. महाराजांनी काही मानलं नाही, वापस केली. चेहरा बारीक आहे धर्माचा. द्रौपदीने विचारलं दादा, दादा म्हणजे देव, विटेवरचा मालक. दादा काय ताई. दादा 22 दिवसातले 3 दिवस निघून गेलेत. दिवस फार मोजके राहिलेत. यज्ञाची पूर्णाहुती जर नाही झाली तर देवता रुष्ट होतील, पातक लागेल आम्हाला. काळजी करू नको ताई, बघू प्रयत्न करून. दादा मी जर प्रयत्न केला तर. ताई तुला माहित नाही, धर्मराजाच्या यानं येत नाही, अर्जुनाच्यानं येत नाही, भीमाच्यानं येत नाही, तुझ्याच्यानं कसा येईल तो महाराज. दादा मला फक्त मदत कर, तू माझ्यासोबत तिथपर्यंत चाल, तू माझ्यासोबत तिथपर्यंत चाल. याच्यातलं एक वाक्य पदराला गाठ बांधून सांभाळा माझ्या माईंनो. बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्रता, वार्धक्य रक्षंती पुत्र, हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता. बालपणात स्त्रीला आपल्या आईवडिलाचा धाका असावा, तरुणपणात आपल्या पतीचा धाका असावा, आणि म्हातारी 90 वर्षाची जरी झाली तरी मुलांचा धाका असावा. काय द्रौपदीचं वागणं आहे. दादा मला फक्त तू सोबत पाहिजेस रे. अरे तुझ्या कृपा प्रसादाने विश्वात
एक धुळीचा कण अंगावर पडायची ताकद नाही. पण मी एकटी सोबत नाही रे देवा, मी एकटी सोबत नाही, मला तू सोबत पाहिजेस. मालकाने सांगितलं ताई मी सोबत येतो पण पायी चालणार नाही. नको चालू रे, तू रथात बस. मी रथाच्या बाजूने चलते. काय रथ पुढं चालेव माग चलते, किंवा मी पुढं चालते रथ माग ठेव. आणि अशा पद्धतीत साधूच्या आश्रमावर पोहोचले. आवाज दिला महात्माजी. कोण? आवाज दिला माय. एक जण म्हणला माय कस काय म्हणला असं. पाया पड्यावर लक्षात आलं ना, आवाज आला ना बांगड्याचा, ती घालीत होती ना बांगड्या. पर्णकुटी लावून बसलेलं मथर, पण बांगड्याचा आवाज आला, बांगड्या घालीत होती ती. घातल्या पाहिजे बायकांनी बांगड्या, नका जुन्या बायकासारख्या, पण याच्यात 5 याच्यात 5 5 तरी असावं. आपल्याकडं बांगड्याचं किती महत्व आहे. गरीबाच्या बाईला बांगडी भेटत जर नाही भेटली परिस्थितीनं, तर लग्नामध्ये बांगड्या भरायची पद्धत होती. शास्त्र आहे आपल्याकडे, शास्त्र आहे, शास्त्र. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. माझे दत्तात्रय प्रभू विश्वात भ्रमण करत असताना एक बाई दळण दळू लागली.